कृषी मंत्री पदावरून हटवणार का? कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचे अपडेट. अधिवेशन चालू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून सुरू झालेला वाद अजूनही संपलेला नाही. कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेत. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून हटवणार का, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याऐवजी त्यांना समज द्या, कारवाई नको, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सूर आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी खातं बदललं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांकडून असंवेदनशील वक्तव्य केलं गेलं होतं. अजितदादांसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली होती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषी मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका अशी भूमिका यात मांडलेली होती. मात्र यावर अजितदादांनी हा विषय आता माझ्या हातात नाही असं उत्तर दिलं. यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. अजित पवार काय म्हणाले जाणून घ्या. कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते. बोलताना आपण भान ठेवायला हवं. तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलंय, पण हा विषय आता पुढे गेलाय आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली असं सांगत अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो, विधिमंडळाचा जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो. त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालंय. कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत. काल मी दुपारी इथं पोहोचलो. दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे. आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मीटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहेत. तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे, ह्या मीटिंग पण महत्त्वाच्या आहेत आणि दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मीटिंग घेत होतो. त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं, म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं. तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही. आज मी इथं होतो. आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल. अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं, आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे. अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या, एकनाथरावजींनी दिल्या. मी पण माझ्या लोकांना सांगितलं. मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये. परत दुसऱ्यांदा घडलं. दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले, बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका. परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. जर तथ्यता आढळली तर काय कारवाई, त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल. मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय. कृषी मंत्री खोटं बोलतात असं रोहित पवार म्हणतात. बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये. शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं, कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं, राज्यमंत्र्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नये.